नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PM किसान सन्मान निधी योजना संदर्भातील 29 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत। आणि 23व्या हप्त्याबाबत नक्की काय मोठी माहिती समोर आलेली आहे, 24वा हप्ता नक्की कधी मिळणार, KYC का महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आता कोणत्या गोष्टी तपासून घ्यावीत, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत मंडळींनो। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर ती म्हणजे 20 जून 2026 रोजी केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी केलेला आहे। ओके, आणि या हप्त्याअंतर्गत देशभरातील सुमारे 9.44 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये थेट DBTद्वारे जमा करण्यात सुद्धा आलेले आहेत। आणि या वितरणासाठी सरकारने एकूण 18,880 कोटींची रक्कम वितरित सुद्धा केलेली आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले नाही आहेत त्यांनी माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका, तुम्ही कमेंट कराही। ओके, आता KYC जी आहे ती ज्या शेतकऱ्यांनी अद्याप जी KYC जी आहे ती पूर्ण केलेली नाही त्यांनी ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्यावी। ओके, कारण की KYC अपूर्ण असल्यास पुढील हप्ता मिळण्यात तुम्हाला अडचणसुद्धा येऊ शकते शेतकरी मंडळींनो। ओके, आता KYC OTP बायोमॅट्रिक किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे पूर्ण करता येते तुम्हाला या सर्व गोष्टी। ओके, आता आणखीन एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे की तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांशी लिंक आहे का हे नक्की तुम्ही तपासून बघा, कारण की PM किसान योजनेची संपूर्ण रक्कम DBTद्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाते। जर आधार किंवा बँक खात्याची माहिती चुकीची असेल तुमची तर तुमचा जो हप्ता आहे तो अडकू शकतो मित्रमंडळींनो। म्हणून या गोष्टी तुम्ही नीट चेक करून घ्या। तुमचं DBT चालू आहे का ते तुम्ही बँकेमध्ये जा विचारून घ्या, नसेल तर चालू करून घ्या। ओके, तसेच आता एक अजून नवीन अपडेट आहे ती म्हणजे की PM किसानच्या अधिकृत पोर्टलवर लाभार्थी यादी आणि बेनिफिशियरी स्टेटस तपासण्याची सुविधा सुरू आहे। जर तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर एकदा तुमचा स्टेटस तुम्ही नक्की तपासून बघा। ओके, आता अजून एक महत्त्वाची माहिती आहे म्हणजेच की 29 जून 2026 रोजी ही जी सुविधा आहे ती उपलब्ध आहे। म्हणून तुम्ही आत्तासुद्धा एक काम करून घेऊ शकता। कोणतं काम मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, शेतकरी PM किसान पोर्टलवर बेनिफिशियरी स्टेटस आणि बेनिफिशियरी लिस्ट ऑनलाईन तुम्ही तपासू शकता। 29 जून 2026 रोजी म्हणजेच आजसुद्धा ही सुविधा उपलब्ध आहे। ओके, आता अजून एक अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं, जर तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर एकदा तुमचा स्टेटस जो आहे तो तुम्ही नक्की तपासून बघा। ओके, तर अजून अर्जातील जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। तुमचे नाव, आधार क्रमांक, बँक खाते, IFSC कोड आणि जमिनीची माहिती योग्य आहे का याची तुम्ही खात्री करून घ्या। चुकीची माहिती असल्यास पुढील हप्ता जो आहे तुमचा हा रोखला जाऊ शकतो। ओके, आता अजून एक अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर 29 जून 2026 पर्यंत PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात अजून तरी आलेली नाही आहे। तसेच 24व्या हप्त्याबाबत कोणताही नवीन अधिकृत शासन निर्णय किंवा नियम बदल जाहीर अजून तर झालेला नाही आहे। म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या 24वा हप्ता आज येणार, तारीख आली अशा माहितीवर तुम्ही विश्वास जास्त ठेवू नका, फक्त अधिकृत माहितीलाच तुम्ही जास्त महत्त्व द्या। ओके, आता ह्या योजनेविषयी ज्या ज्या अपडेट होत्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। योजनेबाबत पुढे कोणतीही नवीन अधिकृत अपडेट आली तर सर्वात आधी मी तुम्हाला माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच PM किसान, पीक विमा, नमो शेतकरी, कृषी योजना आणि महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।